राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. पेशवाईमध्ये 3.5 शहाणे खूप प्रसिद्ध होऊन गेले. देवराम कोरटकर, विठ्ठल सुंदर, सखाराम बापू हे 3 पूर्ण शहाणे आणि नाना फडणवीस हे अर्धे शहाणे. पण आजच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या 3 शहाण्यांना मिळून असा एक शहाणा आहे, त्याचं नाव देवाभाऊ. देवाभाऊ सुशिक्षित, कष्टाळू, संयमी, भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग त्यांच्यावर नाही. 2014 ते 2019 उत्कृष्ट काम केलं. दुर्दैवाने बहुमत मिळू शकलं नाही. आणि मग आपल्या राजनीतिक चालीने त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली आणि ती सत्ता मिळवल्यावर देखील त्यांना उपमुख्यमंत्रीपद व्हावं लागलं. हे ज्यावेळेस पक्षश्रेष्ठीनं त्यांना सांगितलं तर सागर बंगल्याच्या आपल्या शयन कक्षात जाऊन आरशासमोर त्यांनी उभा राहिले आणि डोळ्याच्या कडेला आलेलं पाणी त्यांनी पुन्हा वापस फिरवलं आणि बाहेर येऊन त्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारली. देवाभाऊ पण 2024 नंतर तुम्ही खूपच बदललात. पक्षामधले आपले सर्व ज्येष्ठ सहकारी, मग चंद्रकांत दादा पाटील असतील, पंकजा मुंडे असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, गिरीश महाजन असतील, या सगळ्यांना तुम्ही पर्यायाने दुय्यम दर्जाची खाती देऊन त्यांना त्यांची जागा दाखवली. कारण दिल्लीचा वरदहस्त तुम्हाला होता. विनोदला तर तुम्ही परागंदाज केलं, पण तो विनोद आहे, त्यांनी बदला घेतलाच. आपल्याला बिहारच्या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराला बोलून बसण्यासाठी मोडकी खुर्ची दिली आणि आपण त्या खुर्चीवर बसलात आणि पडलात, अशी एक बातमी वाचण्यात आली. मला सांगा देवाभाऊ, असं जर तुम्ही सहकार्याशी वागू लागलात तर सहकारी तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील? या विनोद तावडेच्या भरभराटीच्या काळात छत्रपती संभाजीनगरमधला एक भाजप नेता त्याच्या मागे पुढे करत होता, तो आज तुमच्या मागे पुढे करतोय. श्रोत्यांना माझी अशी विनंती की जर तुम्हाला काही माहीत असेल या नेत्याचं नाव तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये टाकावे. आणि आज तुमच्या भोवती कोण गोळा झालेले आहेत? तुम्हाला खूप वाईट वाटलं की तुमचा आवडता प्रवीण मंत्रिमंडळात येऊ शकला नाही आणि मग शेवटी तुम्ही त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला. पण त्यांच्या जॅकेटवर असलेल्या मुंबई बँकेच्या घोटाळ्यासंबंधी तुम्ही काही केलं नाही. तुम्ही अशा लोकांना जवळ केलं की एकेकाळी तुम्ही यांच्याविषयी गाडीभर पुरावे घेऊन मोर्चे काढले होते. त्या अजितदादाला तुम्ही जवळ घेतलं. पार्थ प्रकरणामध्ये तुम्ही अजितदादाला जवळपास अभय दिला. सगळ्या जनतेला हा प्रश्न पडला आहे की 1% पार्टनर जर दोषी असू शकतो तर 99% पार्टनर निर्दोष कसा? महसूल मंत्री बावनकुळे साहेब, खरं म्हणजे मंत्रिमंडळात त्यांचं क्रमांक 2चं स्थान आहे. त्या बिचाऱ्याची अडचण अशी आहे की त्याला 2 राम आहेत. दोन्ही रामाला त्याला खुश ठेवावं लागतं. आणि मग त्यांची काही अशी विधानं येतात, त्यांचंच हे विधान आहे की ज्यांनी सही केली त्याच्याविषयीच आम्ही FIR केला. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला हे पाहायचं आहे, ऐकायचं आहे की ज्या अजित पवारला तुम्ही चक्की पिसिंग असं म्हणाला होतात, त्या अजित पवारला तुम्ही या घोटाळ्यातून बाहेर कसं काढता? जनता याकडे लक्ष ठेवू नये. म्हणून मी म्हणलं ना की आपल्या जुन्या जाणत्या सहकार्याला तुम्ही दूर केलं आणि नवीन असे सहकारी घेतले
जे कधी मूळ भाजपचे नव्हते. तुम्ही फलटणमध्ये जाऊन फलटणच्या विरोपणला क्लीन चिट दिली. तुमचे अजून एक सहकारी सोलापूरचे पालकमंत्री ते महिलाविषयी काय बोलतात याच्यावर तुम्ही कधी लक्ष दिलं नाही. मला तर असं वाटतं की बारामतीमध्ये पार्थ आणि अजितदादा या पिता पुत्रांचा दुधानं सुद्धा अभिषेक होऊ शकतो. देवाभाऊ, आपल्याकडं महाराष्ट्रातली जनता खूप आशेनं पाहत आहे. आपल्याकडून असं काही काम व्हावं की ज्याने महाराष्ट्रातली जनता पिढ्यानं पिढ्या आपलं नाव घेईल. असं काही काम करून घेऊ नका की चालू पिढ्यामध्ये लोक तुम्हाला नावं ठेवतील. शेतकरी तरुण वर्ग तुमच्याकडं मोठ्या आशेनं पाहतो. महिलासुद्धा तुमच्याकडं आशेनं पाहतात. 2,500 रुपयाची महिना त्यांना मदत केल्यापेक्षा त्यांचं संरक्षण कसं होईल, त्या स्वतःच्या पायावर कसं उभा राहतील हे पहा. मला वाटतं देवाभाऊ, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण खूप चांगले आहात, पण आपल्या भोवती जी मंडळी आहे त्या मंडळीकडे पाहून तर आम्हाला असं वाटतं की आमचा देवाभाऊ या पापी लोकांनी घेरलेला आहे, या भ्रष्टाचारी लोकांनी घेरलेला आहे, हे चारित्र्यहीन लोकांनी घेरलेला आहे. मध्ये तर आम्ही हे रूप पाहिलं की कधी नव्हतं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुणीतरी असं उचलून घेतलेलं आहे. मला सांगा, जो व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असं उचलून घेऊ शकतो, शासकीय अधिकारी त्याच्या पायावर जो नतमस्तक होतील नाही तर काय होतील. देवाभाऊ, तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही डाग नाही, पण हे दागी माणसं स्वतःच्या भोवती गोळा करू नका. महाराष्ट्र तुमच्याकडे मोठ्या आशेनं पाहतोय. उद्याचा भावी पंतप्रधान म्हणून आमच्यासारखे लोक तुमच्याकडे पाहतायत. काहीतरी असं करा की येणारा महाराष्ट्र तुम्हाला कायम लक्षात ठेवेल. धन्यवाद.